आज या ठिकाणी विधान परिषद निवडणूक 2024 या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांना या ठिकाणी विधान परिषदेवर उमेदवारी दिली। त्याबद्दल प्रथमतः सर्व वरिष्ठांचं आम्ही अभिनंदन करतो। आणि आज पंकजा मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या 26 मतं घेऊन या ठिकाणी दणदणीत असा विजय झालेला आहे। त्यामुळे पंकजा मुंडे समर्थक या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज या ठिकाणी खुश आहे। त्यांचं या ठिकाणी पुनर्वसन केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री दुसरे अजितदादा पवार यांचं सर्व या ठिकाणी पंकजा मुंडे समर्थकाकडून या ठिकाणी खूप खूप अभिनंदन। आणि ताईंना या ठिकाणी पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जी उमेदवारी दिली आणि पंकजाताई ह्या निवडून आल्या असं म्हणावं लागेल की भारतीय जनता पार्टीला उशिरा सुचलेली ही सद्विबुद्धी, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं हार्दिक अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र। व राज्य नेतृत्वाने आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि त्या चांगलं मताधिक्य घेऊन विजयी झाला। आज या ठिकाणी खरडा परिसरातील सर्व पंकजाताई समर्थक, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात फटाके फोडून जल्लोष साजरा केलेला आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आम्ही राज्यातील नेतृत्वाचं आभार व्यक्त करत आहोत। निवड झाल्याबद्दल अभिनंदन।